विविध समस्यांसाठी गेल्या अनेक वर्षापासून मालेगाव महानगरपालिका प्रशासनाकडे सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या माध्यमातून पाठपुरावा चालू आहे। त्यातील एक महत्त्वाचा विषय आज या ठिकाणी आपण घेणार आहोत, तो म्हणजे शासक पाणीपट्टी दरवाढ। मालेगाव शहरात सन 2006 आणि 7 मध्ये पाणीपट्टीच्या दरवाढीचा एक ठराव 18 जानेवारी 2007 च्या महासभेने मंजूर करून मालेगाव शहराला दरवर्षी 5% दरवाढ लागू करण्याचा ठराव केला होता। UID SSMSD योजनेअंतर्गत शहरात जलवाहिनी टाकण्यासाठी, पाण्याच्या टाक्या उभ्या करण्यासाठी जो निधी खर्च होणार आहे, या निधीचं परतावा मिळावा म्हणून ही दरवाढ लागू करण्यात आली होती। योजना पूर्ण होऊन आज जवळजवळ 16 वर्षाचा कालावधी झाला। 16 वर्षात मालेगाव महानगरपालिकेने अतिशय मोठ्या प्रमाणावर पाणीपट्टी वाढ करून नागरिकांकडून भरमसाठ लूट केली आणि या लुटीच्या बदल्यात नागरिकांना दरडोईप्रमाणे जे पाणी देणं बंधनकारक आहे ते देखील उपलब्ध करून दिलं नाही। नियमाप्रमाणे प्रति माणसी 135 लिटर पर दिवशी पाणी दिलं गेलं पाहिजे, पण या महापालिकेच्या हद्दीमध्ये 2 दिवस आड करून पाणी पुरवठा केला जातो। पाणीपट्टी 365 दिवसाची घेतली जाते। 1200 रुपये 2006-07 मध्ये असलेली पाणीपट्टी आज 2700च्या जवळपास गेली। तरी देखील मालेगाव महानगरपालिका प्रशासन आजही पाण्याच्या पाईपलाईन लिकेजची दुरुस्ती करत नाही, रोज पाणी पुरवठा होईल अशी यंत्रणा उभी करत नाही, मालेगाव शहरातल्या नागरिकांना शासनाच्या नियमाप्रमाणे दरडोई पाणी देण्याची व्यवस्था करत नाही। तरी देखील निमूटपणे नागरिक आपली पाणीपट्टी दरवर्षी भरतात। या नागरिकांना आवाहन करण्यासाठी आज या ठिकाणी सार्वजनिक नागरिक सुविधा समितीतर्फे नाशिक महानगरपालिकेने केलेली दरवाढ रद्द केली, त्याच धर्तीवर मालेगाव महानगरपालिकेने देखील केलेली दरवाढ रद्द करावी ही मागणी घेऊन नागरिकांना लोटांगण गारत महापालिका प्रशासनाचा निषेध नोंदवण्यासाठी रामदास काकांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आपण आंदोलन करत आहोत। मालेगाव शहरामध्ये मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडीची समस्या आहे। शहरात ठिकठिकाणी वाहतूक कोंडी होत असताना परिवहन विभागाच्या वतीने मालेगाव महानगरपालिकेच्या परिवहन समितीची दरवर्षी दर 3 महिन्यांनी बैठक घेऊन वाहतुकीचं नियोजन होणं आवश्यक आहे। त्यामध्ये नो पार्किंग झोनची निर्मिती करणं असो, पार्किंग झोनची निर्मिती करणं असो, शहरातील वाहनधारकांना सोयी सुविधा मिळाव्यात यासाठीच्या वेगवेगळ्या उपाययोजना करण्यासाठीचा विषय असो, वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी रस्त्यांचा विचार अनेक वर्षापासून मालेगाव महानगरपालिका प्रशासनातर्फे महापालिकेचे आयुक्त, परिवहन समितीचे पदसिद्ध अध्यक्ष व शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक हे पदसिद्ध सचिव असताना या बैठका घेतल्या जात नाहीत आणि त्यामुळे मालेगाव शहरातल्या नागरिकांना वाहतूक कोंडीच्या समस्येला सामोरे जावं लागतं। ही समस्या सोडवण्यासाठी सार्वजनिक नागरी सुविधा समितीतर्फे मालेगाव शहरात ठिकठिकाणी फ्री ऑफ कॉस्ट पार्किंग झोनची निर्मिती करावी, विनामूल्य पार्किंग व्यवस्था उपलब्ध करून द्यावी अशी मागणी करण्यात आलेली आहे। या मागणीसाठी देखील आज महापालिका प्रशासनाला साकडं घातलं जाणार आहे। त्याचबरोबर मालेगाव शहरातले महत्वाचा असा मूळ बाजार परिसरातला रस्त्याची सिमेंट कॉन्क्रिटीकरण करण्यासाठीचं प्रशासकीय मान्यता वर्क ऑर्डर झाली, परंतु सदर काम करण्यास महापालिका प्रशासन जाणीवपूर्वक टाळाटाळ करत आहे।
त्याचा देखील निषेध आणि त्याचा देखील राग विचारण्यासाठी आज या ठिकाणून आपण आंदोलन करत आहोत। शहरातल्या पाण्याच्या पाईपलाईनी दुरुस्ती करावी ही देखील या ठिकाणची प्रमुख मागणी आहे। मालेगाव शहरातल्या विविध समस्या सोडवण्यासाठी सार्वजनिक नागरी सुविधा समितीच्या नेतृत्वाखाली विविध सामाजिक संघटना रामदास काकांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी एकत्र आल्या आहेत। आजचं हे धरणे आंदोलन आणि त्यानंतर महापालिका प्रशासनाच्या प्रवेशद्वारावर लोटांगण घालत जाऊन आम्ही आमच्या मागण्या मान्य कराव्यात अशी विनंती करणार आहोत। जर याची दखल महापालिका प्रशासकाने तात्काळ घेतली नाही, आलेल्या प्रशासकांनी मालेगाव शहरातील जनतेची लूट थांबवली नाही, तर मालेगाव शहरात अतिशय उग्र आंदोलन करू। मालेगाव शहरातल्या नागरिकांना असहकार पुकारायला आम्ही आव्हान करू आणि पाणीपट्टी भरू नका असं आव्हान आम्ही या ठिकाणून करू। याची दखल घ्या, अन्यथा वाढीव पाणीपट्टी आम्ही भरणार नाही असं या ठिकाणून आम्ही महापालिका प्रशासनाला सांगू इच्छितो। तात्काळ याची दखल घेतली जाईल अशी अपेक्षा व्यक्त करून आंदोलनाला पुढील आंदोलनाच्या मार्गदर्शनासाठी रामदास काकांना विनंती करतो की त्यांनी पुढील मार्गदर्शन करावं। धन्यवाद। महापालिकेचा करायचं तरी काय घालत जाणारी सार्वजनिक नागरिक सुविधा समितीच्या वतीने सर्व मालेगाववासियांना आवाहन करते की आपण थोडा वेळ देऊन महापालिकेत दहा विचारण्यासोबत आमच्यासोबत यावं आणि सहभागी व्हावं। जय हिंद, जय महाराष्ट्र। आज या ठिकाणी महात्मा गांधी पुतळा आमचे आदरणीय मार्गदर्शक रामदास काका बोरसे यांच्या नेतृत्वाखाली सार्वजनिक सुविधा समितीच्या माध्यमातून लोटांगण आंदोलन या ठिकाणी सुरू होत आहे। आंदोलनाच्या मागण्या 4 आहेत। एक आहे जागोजागी लिकेज पाईपलाईन रिपेअर न करता रस्ते बनवले जातात, त्या सर्व पाईपलाईन दुरुस्त व पक्की करण्यात याव्या। दुसरी मागणी 2000 रस्त्याचं काँक्रिटीकरण आणि दुसरी मागणी जी पाणीपट्टी दरवर्षी वाढ होते ती रद्द करावी आणि चौथी जी मागणी आहे जागी सार्वजनिक पार्किंग करणे, या 4 मागण्यांसाठी मुख्यतः आंदोलन आहे। आणि जे नवीन आयुक्त आहेत, पहिल्या आयुक्तांनी काही दिवे लावले नाही, नवीन आयुक्तांनी कमिटमेंट केल्याप्रमाणे काय दिवे लावतात आम्ही बघणार आहोत। म्हणून आज या आंदोलनाची दखल त्यांनी त्वरित घ्यावी आणि या 4ही मागण्या मान्य कराव्या, अन्यथा हे फक्त लोटांगण आंदोलन आहे, यापुढचं आंदोलन यापेक्षा भयंकर असणार आहे। धन्यवाद। वेळ काळ किती तारखेला दिलाय बघा। पोलीस प्रशासन अडचणीत येतं, पोलीस प्रशासनाला बंदोबस्त द्यावा लागतो, कायदा सुव्यवस्थेचा शहरात नेहमी प्रश्न उपस्थित आमचं तेच म्हणणं आहे, जर तुमच्यापर्यंत काही पोहोचत नसेल तुम्हाला येऊन 5 दिवस झाले, आम्हाला निवेदन देऊन 10 दिवस झाले,
तुमच्याकडे प्रशासकीय मला येऊन उपाय 5 दिवस झाले. मग 5 दिवस झाले ना. गुरुवार, शुक्रवार, शनिवार. माझ्या कानावर आमच्या अहो साधं उत्तर देत नाही कॉर्पोरेशन. उत्तर देत नाही कॉर्पोरेशन. प्रभाग अधिकारी नाही उत्तर देऊ नये. महत्वाचा विषय असा उत्तर आहे, दिले जात नाही. आयुक्त साहेब आंदोलन गंभीरतेचं होतं. महत्वाच्या मागण्या आंदोलन कोणतंही असो, आंदोलन करता कोणताही असो, शहरात त्याला उत्तर दिलं पाहिजे. कोणताही नागरिक आंदोलन करत असेल तर तुमचा उपायुक्त, अप्पर आयुक्त, सहाय्यक आयुक्त, जनसंपर्क अधिकारी काय झोपा काढतात का? आंदोलन होतं. आंदोलन होण्यासाठी जर गांधी पुतळ्यावर लोक जमले होते तर तुमच्याकडे 2 उपायुक्त, 1 अप्पर आयुक्त, सहाय्यक आयुक्त हे काय करत होते? काढावं लागेल साहेब, नागरिकांचं काम महत्वाचं. आहे. हे शहराची समस्या आहे. ही व्यक्तिगत आंदोलन केल्याशिवाय समस्या सुटणार नाही. पक्ष नाही. प्रत्येक वेळेस आंदोलनच करायचं का? कुठला पक्ष नाही. राजकीय नो पॉलिटिक्स. हे सगळं सामाजिक काम हे सामाजिक काम आहे. आम्ही पॉलिटिक्स करत नाही. एकमेव 4 वेळा नगरपालिकेत येऊन गेलो. विचारा त्यांना उभे पाणीपट्टी संदर्भात चर्चा कितने मर्तबा आया मैं बोलिए ना. आता यावर तुमचं काय तुम्हारा उत्तर सिटी आहे? इंजीनियर क्या बोलता? क्या बोलता बोलो जरा. सिटी इंजीनियर क्या बोलता? ये तरीका है क्या? इतना इन्हें उसको घमंड है क्या सिटी इंजीनियर को? हवा में बात करते हो. क्या समझते अपने आप को? सीएम के आदमी है क्या वो? किसके आदमी है जो अपने आप को इतना तानाशाही बताते? ये झुंडशाही चालू है मालेगांव महानगर पालिका में. इसको उत्तर नहीं देने का, आने के बाद में उसको जवाब नहीं देने का, ये कहाँ तक मुनासिब है? आप बोलिए ना. आप भी तो सर्वेंट है, आपको फेस करना पड़ता है बार बार. क्यों बोलते नहीं साहब के सामने? बोलो हम कितनी मर्तबा है, इतना तो बोलो. बोलिए आप बोलिए. नाही बोलू द्या सर, बोलू द्या त्यांना. नाही पब्लिकला समजू द्या. खरं खोटं जनतेला कळू द्या. काही जरी तुमच्या समोर बोलणार नाही. तुमच्या मर्यादा पाळतात, आमच्या समोर मर्यादा कुठे जाते हो? आम्हाला उत्तर देताना का हातपाय सरसरता का? हा कोणाची भीती आहे उत्तर देताना? आम्ही बी मनुष्य आहोत. आम्ही नागरिकांसाठी लढतो. आज व्यक्तिगत आमचा स्वार्थ नाही. जनतेच्या या मागण्यांवर उत्तर द्या. उत्तर द्या. तर मी जे आहे ना आमच्या लोकांनी आंदोलनाच्या आधी तुम्हाला एक उत्तर द्यायला पाहिजे की या गोष्टीमध्ये आम्ही हे करत आहोत, तुम्ही परावृत्त करा, म्हणजे आंदोलन करू नका. काही काही घोषणावरून आंदोलन करणं आहोत. आपल्या मागण्या सुटल्या पाहिजे ही महत्वाची बाब आहे. पण यांच्याकडून मला कम्युनिकेशन झालं नाही. मग सकाळी सगळ्या उपायुक्तांना, अतिरिक्त आयुक्तांना मी बोलून घेतलं. म्हणजे असं चालणार नाही. पहिलं जी काही गोष्ट असेल की पहिलं हे माझ्या काळात हे असं, माझ्या काळात असं चालणार नाही आंदोलनांच्या आणि मग त्यानंतर त्यांनी ते उत्तर वगैरे तयार करायचं हे घेतलं. नाही लोकशाहीला हे नाही साहेब, जगताप साहेब होते ना. जगताप महानगरपालिका काम करत नाही की आम्ही निदर्शनाला आलो तरी आज म्हणून आम्ही आंदोलन त्याचं करतो. भेटत नव्हते. आयुक्त तर 1-1 महिना येत नव्हते. येतच नव्हते ते. येतच नव्हते ते. आम्हाला आमचं 15वं आंदोलन बिल काढायचं तेव्हा जगताप साहेबांची माझ्या निवेदनावरती सही आहे. त्यांनी कबूल केलं की मी प्रस्ताव पाठवतो. त्याला 4 महिने झाले. 4 महिन्यात उत्तर तर द्यायला पाहिजे. येस किंवा नो. प्रस्ताव पाठवला किंवा नाही पाठवला. ठीक आहे. याच्यावर आता काय आता काय सगळ्यात महत्वाचा विषय 80 वर्षाचा गृहस्थ लोटांगण घालवण्यापर्यंत येतो. त्या अधिकाऱ्यांवर काय कारवाई करणार आहात हे पहिले सांगा. नोटीस काढा ना. त्यांनी तुमच्यापर्यंत प्रभाग अधिकारीचंही काम होतं साहेब, तुम्हाला ही त्यांची जबाबदारी होती. त्यांच्यावर काय कारवाई करणार आहात आपण? पहिले त्यांच्यावर काय कारवाई करणार आहात ते विचारा पहिले. सर्व कामं पोलीस प्रशासनानेच करायची या गावात. आणि आपला वाद होता ना पोलिसांशी. आणि आपल्या तक्ता होती पोलिसांची. म्हणजे समस्या तुमच्या ताण त्या पोलीस प्रशासनाला. याच्यावर उत्तर द्या आणि त्यांच्यावर उत्तर द्या त्याच्यावर. चला पहिले उत्तर द्या. याच्यावर उत्तर घ्या. भाऊ याच्यावर पहिले उत्तर घ्या. त्या लोकांवर काय कारवाई करणार आहे ते? तुम्ही कारवाई सर सांगा. पहिली मागणी आपली मालेगाव मनपा घरात दरवर्षी होणारी 5% वाढ. तर याच्यात यांनी सांगितलं की शासनाने सांगितलं की जर तुम्हाला अमृतमध्ये नवरत्नांमध्ये फ्लॅट पाहिजे असेल तर तुम्ही अशी सुधारणा करा. पण दरवर्षी 2-4 वर्षांनी 5 तर ती बोलता आपण ठराव याला पाठवायचं विखंडित करायला. तर दुसरा काय पर्याय ते शासनाकडून घेऊ आणि याच्याप्रमाणे शासनाचे प्रतिनिधी तुम्ही आहात. नाही शासनाने तुम्हाला पाठवलं. आता नगरसेवक नाही. ऐकून घ्या. नगरसेवक नाही. तुम्ही पाठवला तो 19 मध्ये पाठवायला पाहिजे. नाही तो 2019 मध्ये पाठवला होता. पाठवायला पाहिजे होता. तेव्हापासून वसुली चालू आहे. आता आमचे तुमच्याकडे 500 रुपये घेणे. प्रत्येक करदात्याचे 500 रुपये तुमच्याकडे जमा झालेले आहेत. 7 गुणिले 35 3 कोटी 50 लाख रुपये तुमच्याकडे. तरी तुम्ही म्हणता आम्ही शासनाकडे पाठवू. आर्थिक बाबीचा विषय नाही तुम्हाला अधिकार आहे. तुम्ही 5% रद्द करू शकता.
तुम्हाला अधिकार आहे, प्रशासकीयाचे तुम्हाला अधिकार आहे. परत मग आम्ही लोटांना घालायचं का? परत लोटांना घालायचं का? बरं जाऊ द्या सर, स्कीम पूर्ण झाली ना? स्कीम पूर्ण झाली ना? टेक्निकल बाब आहे. नाशिक महानगरपालिका याच जिल्ह्यातली आहे. हे पहा, नाशिक महानगरपालिकेने वाचलंय, हा वाचा तुम्ही. पाणीपट्टी दरवाढ प्रस्ताव आमच्या मागे घेतला. मागे घेतला. आपण त्यांची गाईडलाईन घेऊन तात्काळ यावर प्रस्ताव तयार करू शकतो. कधीच केला का त्यांनी मला सभेला मंजुरी एक करून घेतला. मिनिट साहेब, यावर आजच्या आज आपण मार्गदर्शन काय असेल नाशिक महापालिकेशी घ्या आणि खरं सदर पाणीपट्टी दरवाढ जी आहे तात्काळ नागरिकांना याच्यातून मुक्त करा. हे पहा, तुम्ही जर नाही ठराव पाठवला किंवा नाही ऍक्शन घेतली, आम्ही असहकार आंदोलन करणार. तुमच्या प्रभाग कार्यालयासमोर आमचे कार्यकर्ते बसतील. पाणीपट्टी भरणार नाही, तुम्हाला पाणीपट्टी भरणार नाही. तुमचं लाखोचं नुकसान होईल. तुम्ही तसा जर तुमचं लाखोचं नुकसान होईल. पाठवला तर त्याला काही हरकत असणार नाही कोणाची. करोडोचं नुकसान होईल तुमचं. आम्ही असहकार आंदोलन करणार, दुसरा कायद्याने करणार सांगून. साहब अभी भी प्रोसेस नहीं है। स्कीम पूरी होने को सर 2013-19 में स्कीम पूरी हो गई है। ये 5% वार्ड की हर मरतबा अमृत योजना की स्कीम पूरी हो गई, उसके बाद कुछ नहीं है। उसके बाद अब भी प्रोसीजर करने की बात है। और कितने दिन हो गया प्रोसीजर आपको? ये बरं जाऊ द्या, तुम्ही किती दिवसात आमच्या समाजाने आम्हाला पाणीपट्टी वापस करणार? पत्र आजच देतो मी. झालं. पत्र समजा आजच शासनाने, देतो. हो सर 2 मिनिटं प्लीज. शासनाने जर सांगितलं हे रद्द करा, तुम्ही रद्द करणार? मग आता ज्यांनी भरलं त्यांचं रिप्लेसमेंट मिळणार का? त्यांचा रिपेड मिळणार का? त्याचं विचारू घ्या ना. हा. बॅक ते बी नोंद करून घ्या. तो बी रिफंड पाहिजे आम्हाला. नाहीतर तुम्ही किती मुदत देता आम्हाला सांगा. आम्हाला मुदत किती देता? हे पहा. किती दिवसात होईल? नाही साहेब, मुदत मागा ना. हो ना, तेच विषय. हे पहा, 2 गोष्टी आहेत. पाणीपट्टी दरवाढ रद्द झाली पाहिजे. तिचा इफेक्ट 19 पासून घेतला गेला पाहिजे. जी वाढीव पाणीपट्टी भरली गेली आहे ती पुढच्या वर्षीच्या पाणीपट्टीत ती वजा करून त्याचे बिल अदा केले गेले पाहिजेत. या दृष्टिकोनातून तुम्ही प्रस्ताव तयार करा. त्या प्रस्तावाला तुम्ही किती दिवसात आम्हाला अंतिम मान्यता सांगा. देणार? 8 दिवस दिवस, सांगा. 15 दिवस. आम्ही तेवढे दिवस थांबवू, त्याच्यानंतर परत आमचं आंदोलन चालू करू. म्हणजे तुम्ही तो विचार करून सांगा की आम्हाला एवढा वेळ लागणार. बरोबर. 2 दिवस जास्त आताच मागून घ्या. हा. पट्टी बेन विषयी सध्या अधिवेशन चालू आहे. मंत्रालयात पोलीस डिसेंबर बरं. 20 तारखेपर्यंत सगळे नागपूरला आहेत सगळे. 20 तारीख केली. बरं, पुढे त्याच्यानंतर एक 8 ते 10 दिवसात आपण त्यांच्याकडून मग नवीन वर्षाची तारीख देता का? एक काम करा साहेब. म्हणून नाही, जेवढं लवकर होईल नाही, तेवढं म्हणजे नवीन वर्षाची दिली तरी काय हरकत नाही ना. 1 हे वर्ष पहा, थांबू आम्ही. साहेब आम्ही हा, 15 एक दिवसाचा वर्ष पाणी पट्टीसाठी वेळ देतो. 15 दिवसांनी हा? 15 दिवसांनी पण नवीन वर्ष म्हणजे 1 वर्ष होईलच ना. येणारं वर्ष नवीनच एक आहे. मिनिटं. 15 दिवसांनी आपण परत एक बैठक घ्या. सार्वजनिक नागरी सुविधा समितीचे जे प्रमुख लोक आहेत त्यांना बोलवा, काकांना हा, बोलवा. तुमची एक कमिटी या तुमच्या आम्ही येऊ 15 ना. दिवसा- 15 आम्ही दिवसात पठारे आम्ही एकच राहतो, पण तुम्ही काहीच दखल घेत नाही. हे पहा साहेब, आतापर्यंत विसरून जा. आता बरंच साहेब, एक- ठीक आहे ना, बघू ना आम्ही. बघू ना, काय हरकत साहेब नाही. 15 दिवसाची वेळ घ्या. 15 दिवसामध्ये आपण या विषयावर काय काय कारवाई केली याचं संपूर्ण चर्चा करा, जेणेकरून परत आंदोलनाची वेळ येईल लोक. म्हणजे बरं कसं साहेब, आहे, आता तुम्ही एक- एक याच्यावर हे खुलासा गाव आमचं आहे. अधिकारी 2 वर्ष येणार आणि निघून जाणार. या गावात आंदोलन घडलं तर आमच्या गावाची बदनामी आहे. तुम्ही लोक येतात जातात, याच्याशी काय नाही. महापालिका येणार, तुम्ही जाणार, पण ही महापालिका आम्हाला सांभाळायची, आमचं गाव आम्हाला सांभाळायचं. या नागरिकांचे प्रश्न आम्हालाच सोडवायचे. इथे लोकप्रतिनिधी नाही, म्हणून तुम्ही आमचे आता प्रमुख आहात आणि या प्रमुखाकडं आमची मागणी आहे की 15 दिवसात आपण यावर 2 जानेवारीला मीटिंग हा बस ही दुसरा प्रश्न. दुसरा मुद्दा 2 जानेवारी. काय टाळ्या वाजू नका, अजून काही झालं नाही. हो एक विषय मोकळा झाला. हा, एक विषय पुढे घ्या. आता ही मेन पाईपलाईन मोठं झाली आहे ना. आता निर्देश बोललो ते म्हणले कुठले एक मोठं लिकेज काढलं आणि एक छोटं राहिलं ते काम चालू आहे. साहेब, हे लिकेज सर, टेक्निकल बोलतो सांगतो सर. सर नाही ऐका ना, 2 मिनिट होय बोला. नाही सर, याच्यासाठी 14 वित्त आयोग मधून 3 कोटी रुपये मंजूर आहे. साहेब वर्क ऑर्डर है, काम नहीं करते। वाचे साहेब सांगा. बोला मालूमात क्या साहेबांना बोल आता हे मेन पाईपलाईनचं जे काम आहे ना ते लिकेज आहे ते करत राहू, त्याचा काही विषय नाही. पण आता नवीन जे टेंडर आहे हा. 46 कोटीचं ते 14-12लाच आपण फ्लॅश केलेलं आहे. बर. आता फ्लॅश केलेला बर. आहे. त्यामध्ये 3 कोटीची ती पाईपलाईन त्यामध्ये इन्क्लूड 3 कोटीची बरोबर. 3 कोटीची इन्क्लूड केलेली आहे त्यामध्ये. आता टेंडर प्रोसिजर ऑनलाईन फ्लॅश केलेलं आहे टेंडर.
त्या प्रोसिजरमध्ये नवीनच मी पाईपलाईन. असं एक ऐकून आहे तुमचा 25 कोटी निधी वापस गेला 4था वित्त आयोगाचा, बरोबर आहे का? 25 कोटी निधी नगरपालिकेचा वापस गेला, नक्की काय कल्पना. हे मग आता पैसे येणार कुठून? नाही, भाडेकरीने घर खाली केलं, चुलीला लाच मारली, चूल ही तोडून स्कीम वेगळी आहे, ही टाकली. स्कीम वेगळी आहे, ही स्कीम वेगळी आहे. त्या अंतर्गत आपण टेंडर 25 कोटी गेले ना सर आमचे, ही स्कीम वेगळी आहे ना. ही जी पाईपलाईनचा जो विषय वेगळे आहे, आहे का? हा जो मुद्दा आहे ना, हा. या संदर्भात आपण बोलतो. ही स्कीम आहे. याचा निधी आहे. ठीक आहे, याचा निधी आहे ना, नाही परत हा विषय नको यायला. जरा 25 कोटी गेले, ऐकून तर घ्या पहिला, मग बोला ना. अहो परत हा विषय यायला नको 25 कोटीचा. साहेब माझं ऐकून घ्या, मग मला विचारा. बोला बोला. ही जी स्कीम आहे ना, इस्लामाबादकडे मेन पाईपलाईनचा विषय आहे. बर लिकेज वगैरे ते आपण तात्पुरतं काढू, पण या कामीचं जे टेंडर आहे ना, बर 146 कोटी टेंडर ते आपण फ्लॅश केलेलं आहे. बर फ्लॅश केलेला आहे, ऑनलाईन टेंडर पब्लिश झालेला आहे. त्यामध्ये ह्यामध्ये 3 कोटीची पाईपलाईन ह्यामध्ये इन्क्लूड केली. ठीक आहे. त्याच्यासोबत ते नवीन चालेल, पाईपलाईन चालेल. मुदतीत काम झालं हो, पाहिजे याची yes. दक्षता घ्या. ठीक आहे. तिसरा पुढचा विषय विषय झाला हा. टाळ्या वाजव. वाजवा, हरकत नाही. पुढचा विषय सरदार मार्केट वसूल ते उर्दू लायब्ररीपर्यंत रस्त्याचे काँक्रिटीकरण करणे. हे बी मंजूर आहे. हो 1 कोटी रुपये मंजूर आहे. वर्क ऑर्डर झाले. सचिन साहेब साक्षीदार आहेत. गणपती उत्सवच्या टायमाला शांतता कमिटीच्या मीटिंग मध्ये तुम्ही 40 तुझं वय 40 आहे, हे माझे 22-18 वाली छोटंसं सरदार चौकापासून आपल्या गणेश कुंडापर्यंत सीसी रोड करून एस्टिमेट केले. एस्टिमेट विभागाने केलेले बजेट तरतुदीच्या पुढच्या या बजेटमध्ये घेऊन मग घेऊ असं काहीतरी आयुक्तांनी सांगितलं होतं तुम्हाला. सांगितलं होतं. गणपती उत्सवाला सांगितलं होतं. आता दुसरा गणपती, गुलाबाई बसून गेली, देवी गेली, आता परत गणपती. एक काम करा साहेब, याच्यावर तरतूद करा आणि लेखी आश्वासन द्या. येणाऱ्या गणेश उत्सवाच्या आत तो रस्ता पूर्ण झाला पाहिजे. त्यांना दुसरं फार दुरे भाऊ. अहो शिवजयंती आहे ना आता. त्यांच्याकडे बजेटच नाही बजेट नाही आहे. बजेटला टाकायचं आर्थिक तरतूद करूनच करावं लागेल. नीट बँकला जायचं. त्याला पर्यायच नाही. बजेटला घ्या. त्यांनी सांगितलं होतं बजेटला घ्या. काय सचिन कुठे गेले ते पैसे? बजेट धरलं होतं पुढच्या याच्यात धरून पळून गेलं. सांगलं होतं पळून जे गेलं. पळून गेले आता येणार ते घेऊन गेले जाता जाता. याच्यामध्ये रडली तर हे पहा साहेब, साहेब काय काय एका म्हणतात यांचा साहेब अभ्यास. एकच विषय त्या विषयावर त्यांची परिवहन PhD समितीचे पदसिद्ध अध्यक्ष तुम्ही समिती आहे आहे. इथं. समिती आहे, परिवहन समिती आहे. अहो साहेब, प्रत्येक महापालिकेत अस्तित्वात असावी लागते. इथं सिटी बस आहे. अहो साहेब मला एक ऐका ना, ते काम आपल्याकडे मागे फॉर्म झाली होती सर. साहेब, आज कृष्णप्रकाश साहेब SP असताना एक समिती आपली प्रत्येक महापालिकेच्या वाहतूक नियोजनासाठी परिवहन समिती असते. परिवहन समितीचं फक्त काम हे नाही की सिटी बस चालवणं. परिवहन समितीच्या रस्त्यांच्या निर्मितीपासून, पर्यायी रस्त्यांच्या निर्मितीपासून, नो पार्किंग, हॉकर्स वगैरे सगळ्या गोष्टीचा इन्क्लुडिंग कामकाजाचा भाग आहे. महापालिका मॅन्युअलमध्ये पण परिवहन समितीचा उल्लेख आहे. आपण त्याचा अध्यक्ष आहे ना. हो, तुम्ही त्याच्या पदसिद्ध अध्यक्ष आहात. सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता, महापालिकेचे शहर अभियंता, RTO, नंतर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक, एक पदसिद्ध सचिव आहे. आपण दर 3 महिने ही बैठक घेणं बंधनकारक आहे. त्यासाठी हायकोर्टाचे पण आदेश आहे. यावर कारवाई होत नाही म्हणून आम्ही पत्र दिलं होतं जिल्हाधिकारी महोदयांकडे. तत्कालीन आयुक्त बैठकीला जाऊन त्यांनी त्या ठिकाणी अपघात निवारण क्षेत्रासंदर्भातला अहवाल सादर केला होता, पण कारवाई होताना दिसत नाही. आमची विनंती आहे की त्या 8 दिवसात परिवहन समितीची बैठक घेऊन आपण त्यावर ठोस कारवाई करा. जर ही कारवाई नाही झाली तर आम्हाला 2 गोष्टी कराव्या लागतील. एक तर आंदोलनाचा मार्ग करावाच लागेल, पण कंटेम्प्ट ऑफ कोर्ट पण घ्यावं लागेल. ठिकाणं आम्ही ठरवू, पण काही सजेशन तुमच्याकडे पण येऊ द्या. आम्ही याच्याबद्दल आम्ही हे पहा साहेब, नाही, 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 ठीक आहे. कांबळे साहेब असताना 18 ठिकाणी मंजुरी मिळालेली. 2 तारखेमध्येच वाटलं हे पण विषय घेऊन. नाही, नाही साहेब, कांबळे या साहेब बैठकीची असताना 18 जागा नोंद केलेली. 18 जागेची नोंद आहे माझ्याकडे. ही जी बैठक आहे, 18 ही जागा. बैठक प्रशासकीय बैठक झाली पाहिजे. रिक्षा युनियनचा प्रतिनिधी तुमच्याकडे पाहिजे. पहिला काय मी सांगतो, पहिला प्रशासकीय मिटिंग घेऊ, त्यामध्ये धोरण ठरवू. त्यानंतर मग तुम्ही जे म्हणताय, मग विविध संघटनामध्ये रिक्षा असतील, टेम्पोवाले असतील, त्याच्याबद्दल टॅक्सीवाले मागच्याच असतील, महिन्यामध्ये टॅक्सीवाले असतील, ट्रकवाले असतील. वाहन चोरी होतो, चोरी होतो. या ठिकाणचे वाहनही मध्ये येऊ द्या अशी विनंती आहे. दुसरी विनंती अशी आहे की कोणतेही आंदोलन करते महापालिकेची तोडफोड करायला येऊ इच्छित नाही. दरवेळेस महापालिकेच्या सिक्युरिटीचा जो भाव केला जातो ना, मला वाटतं या 3 वर्षापासून आपण या ठिकाणी हा सिक्युरिटी व्यवस्था केली. यापूर्वी याची काही व्यवस्था नाही. पण आंदोलनच करायची वेळ पडू देणार नाही, हेच केलं चांगलं नाही का?
आंदोलन करायची गरज नको पडायला. आम्ही म्हणत नाही त्यांना फाशी द्या. साहेब त्याच्या भावाला करायला लागेल काम. अरे माझी सही झाली लिहून द्या उपायुक्त फक्त असं. अहो सही झाली आहे बरोबर आहे. मारून देऊ का खाली लिहा ना. आणि ती सही कोणाची आहे? तुमची सही अरे माणूस इथं समोर बसलाय सहीचं काय करतो आम्हाला लेखी देऊन सण कामं झाली नाही. शिक्कातून कामं केले नाही असं म्हणता. पाहू नका माझ्याकडे तुम्ही कार्यकर्त्यांची बरोबर आहे. त्याला काम करायलाच लागेल त्या गोष्टीचं. अरे रोशन तिरुपती अर्पण मध्ये